नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर 4660 जागांसाठी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती जी मित्रांनो आलेली आहे आणि तुम्हाला या भरतीमध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे. तर मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं की आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघणार आहे म्हणून. तर मित्रांनो फायनली आरपीएफ कॉन्स्टेबल भरती जी मित्रांनो आलेली आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 15 एप्रिल 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे मित्रांनो 14 मे 2024 असणार आहे. तर ज्यांनी सुद्धा आतापासून तयारी चालू केली नसेल, ज्यांनी सुद्धा आतापर्यंत तयारी चालू केली नसेल, ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल, तयारीला लागा मित्रांनो. आरपीएफ कॉन्स्टेबल भरती आलेली आहे. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं ज्या मित्रांनो हे शॉर्ट नोटिफिकेशन आलाय. तर तुम्हाला या भरतीमध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे आणि या वर्षी ज्या मित्रांनो वयोमर्यादामध्ये सुद्धा एक्स्ट्रा सूट देण्यात येणार आहे. ठीक आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर या भरतीचं तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन सुद्धा दाखवणार आहे. त्याचबरोबर सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे कॉन्स्टेबल भरतीसाठी याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर उंची किती आहे, रनिंग किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय सिलेक्शन प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर तुम्हाला ग्रॅज्युएशन सुद्धा फॉर्म भरता येते. यामध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचं पद आहे. ठीक आहे, तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा फॉर्म भरता येणार आहे, कॉन्स्टेबलमध्ये सुद्धा फॉर्म भरता येणार आहे, दोन्ही फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्ही फक्त 10वीच पास आहे तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना. ठीक आहे, तर जागा 4660 प्लस जागा आणि यावर्षी ज्या मित्रांनो जागा वाढणार आहे. तर जागा कमी आहे तर डिमोटिवेट होऊ नका, बऱ्यापैकी जागा चांगल्या आहे. ठीक आहे, आणखीन त्यामध्ये जागा वाढणार आहे. तर मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होते जेव्हा 2250 जागांसाठी आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं की आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये जागा वाढणार आहे. ठीक आहे, यापुढे सुद्धा जागा वाढणार आहे, तुमचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे. आणखीन मित्रांनो आरपीएफ मध्ये जागा वाढणार आहे लक्षात ठेवा. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचं हे आलेलं शॉर्ट नोटिफिकेशन. ठीक आहे, तर तुमचे जे मित्रांनो 15 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होतं आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये वयोमर्यादा आहे. ठीक आहे, आणि यावर्षी एक्स्ट्रा 3 वर्षाची तुम्हाला सूट भेटणार आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की रेल्वेच्या जेवढ्या जागा निघाल्या मित्रांनो लोको पायलट असिस्टंटची भरती म्हणा, त्याचबरोबर आरआरबी टेक्निशियनची म्हणा, तर यामध्ये मित्रांनो 3 वर्ष एक्स्ट्रा सूट देण्यात आली आहे. काऊन की कोविडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय गेलं होतं त्यामुळे जे मित्रांनो एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे. तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सुद्धा एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. एक्स्ट्रा 5 वर्षाची सूट असते आणि एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट भेटणार आहे. तर 18 ते 33 वर्षापर्यंत एससी एसटी कॅटेगरीची मुलं यावर्षी फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे मुलं जे मित्रांनो हे 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. आणखीन एक्स्ट्रा तुम्हाला 3 वर्षाची सूट देण्यात येणार आहे. तर 18 ते 31 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये. त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असते. एससी एसटी कॅटेगरीसाठी आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी असते. ठीक आहे, तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी जे मित्रांनो तुमचे यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे, त्यानंतर तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि चौथं मेडिकल होणार आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी तुमचा 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि प्रश्न जे सिलेबस आहे हा सिलेबस थोडा सोपा आहे मित्रांनो कारण की जीकेचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर रिझनिंग त्यालाच बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं जाते, 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल मित्रांनो 120 मार्काचा पेपर होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 तर यामध्ये मित्रांनो तुक्के लावायची नाही. ठीक आहे, तुक्के मारायची नाही. जे पण मुले इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचंच यावर्षी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, तर मागची जी भरती होती आरपीएफ कॉन्स्टेबल 2018ची त्यामध्ये कट ऑफ कमी लागला होता. म्हणजे ज्यांना 120 पैकी 60 मार्क होते
70 मार्क होते, 50 मार्क होते, त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं मागच्या भरतीमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला जर 60-70 जरी मार्क पडत असेल, 50 जरी मार्क पडत असेल तर मित्रांनो सिलेक्शन होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर कट ऑफ लिस्ट मित्रांनो आरपीएफचा कमी जाते थोडा. ठीक आहे, फक्त तुम्हाला मित्रांनो अभ्यास करावा लागणार आहे. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला या अगोदरपासूनच सांगत आलो आहे, 8-8, 9-9 महिन्यापासून मी तुम्हाला सांगत आलो आहे की आरपीएफ कॉन्स्टेबल भरती यावर्षी निघणार आहे. ठीक आहे, एक वर्षापासून मी तुम्हाला सांगत आहे की आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघणार आहे, तयारी करा, अभ्यास करा. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे मित्रांनो मला फॉलो केला आहे, मी त्यांना सांगितलं तर बरेच विद्यार्थी अभ्यास करत आहे बऱ्याच दिवसापासून. मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की आरपीएफ कॉन्स्टेबल भरती निघणार आहे, तर बरेच विद्यार्थी मित्रांनो अगोदरपासून अभ्यास करत आहे. आणि काही कसे महारथी असते, जेव्हा फॉर्म भरण्यात आले होते तेव्हा अभ्यासाला लागते. ठीक आहे, तुम्ही सांगा 1-2 महिने जर तुम्ही अभ्यास केला तर रिझल्ट येणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे का? तर यामध्ये मित्रांनो कमीत कमी तुम्हाला 5-6 महिने तरी लागते अभ्यास करण्यासाठी, तेव्हा कुठं सिलेक्शन होते. ठीक आहे, तर अजूनही तुमचा मित्रांनो टाइम गेलेला नाही. ठीक आहे, तुमचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 15 एप्रिल 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होता आणि 14 मे 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे. आणखीनही लेखी परीक्षेची तारीख आली नाही. आणखीन तुम्हाला मित्रांनो एक्स्ट्रा त्यामध्ये 3 ते 4 महिन्यांनी लेखी परीक्षा होऊ शकते. अजूनही तुमच्याजवळ टाइम आहे, अजूनही टाइम गेलेला नाही, तर आतापासून तयारी चालू ठेवा. ठीक आहे, आणि तुम्हाला एकच सांगतो, जे पण मुले आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची तयारी करत असाल, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर पुस्तक कोणतं वापरू, तर तुम्ही मित्रांनो हिंदीमधून पुस्तक घ्या, कारण की जे आपल्या महाराष्ट्रातील जे मराठी पुस्तक आहे मित्रांनो हे रिझल्ट देणारे पुस्तक नाही. एक लक्षात ठेवा, तर हिंदीमधून जर तुम्ही अभ्यास करसाल थोडासा मित्रांनो 1 महिना तुम्हाला जास्त अवघड जाणार आहे, पण त्यामधून तुम्हाला फायदा होणार आहे की तेच प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जाणार आहे, एवढं त्यांचा रिझल्ट आहे. तर जे पण मुले आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची तयारी करत असाल तर एक तर तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता, हिंदीमध्ये येते. ठीक आहे, किंवा मग तुम्ही जे मित्रांनो या ठिकाणी चक्षु पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता. या दोनपैकी एक पुस्तक कोणतंही घेतलं तरी चालते. त्याचबरोबर जीके साठी स्पेशल मित्रांनो तुम्ही लुसेंटचं पुस्तक घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर जे पेपर सेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर एवढे पुस्तक मित्रांनो तुम्ही आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी वापरा. नक्कीच मित्रांनो पुस्तकातले प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते. आणि तुम्ही जर SC/ST कॅटेगरीची मुलं असाल तर SC/ST कॅटेगरीसाठी 160 सेंटीमीटर उंची लागणार आहे. महिला उमेदवार जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी 152 सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्यानंतर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर ग्राउंडमध्ये यामध्ये 3 इव्हेंट आहे, लॉंग जंप आहे, त्याचबरोबर हाय जंप आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला यामध्ये 5 मिनिट 45 सेकंडचा टायमिंग भेटणार आहे कॉन्स्टेबलमध्ये. ठीक आहे, त्यानंतर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे. महिला उमेदवारांसाठी लॉंग जंप आहे, हाय जंप आहे, त्याचबरोबर जे 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत एवढा टायमिंग भेटणार आहे महिला उमेदवारांसाठी. तर एवढं मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे. तर सर्वात आधी तुमची 120 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे, तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो येत्या त्या 15 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे. तर आतापासून तयारीला लागा, आतापासून तयारी करा, आतापासून अभ्यास करा. ठीक आहे, आतापासून मित्रांनो सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर हा सर्व टाइम मित्रांनो हा अभ्यासाला लावा. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.